राजकीय जनादेश म्हणजे नेमकं काय? तो कसा मिळवला जातो आणि महत्त्वाचं म्हणजे तो कसा गमावला जातो हे समजून घेण्यासाठी आज आपण नंदुरबार मतदारसंघाचा एक सखोल अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला आधी नंदुरबार नक्की आहे कुठे हे बघावं लागेल. महाराष्ट्राच्या अगदी उत्तर सीमेवर असलेला हा एक आदिवासी बहुल मतदारसंघ आहे, जो अनुसूचित जमातींसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्याचं हे स्थान आणि तिथली रचना, तिथलं राजकारण समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर आपल्या या संपूर्ण विश्लेषणाच्या केंद्रस्थानी हाच प्रश्न आहे. राजकीय जनादेश म्हणजे फक्त मतांची आकडेवारी आहे का, की त्यामागे काहीतरी अधिक आहे? तो मिळवणं आणि गमावणं या प्रक्रियेत नेमकं काय दडलंय? चला शोधूया. राजकारण नेहमीच तिथल्या मातीतून आणि माणसांमधून उगवतं. त्यामुळे कोणत्याही राजकीय समीकरणाला समजून घेण्याआधी तिथली जमीन आणि तिथले लोक समजून घेणं गरजेचं आहे. तर आधी नंदुरबारची सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी तपासूया. नंदुरबारची खरी ओळखच मुळी इथल्या लोकसंख्येमुळे आहे. जवळपास 69% म्हणजे प्रचंड मोठा आकडा हा भिल आणि पावरा या आदिवासी जमातींचा आहे. याचा सरळ अर्थ आहे की या मतदारसंघाची राजकीय सूत्र याच समाजाच्या हातात आहेत. आणि हे आकडे आपल्याला तिथलं खरं वास्तव दाखवतात. साक्षरता फक्त 46.6%. आणि यासोबतच शेतीचं संकट, बेरोजगारी, पाण्याची टंचाई ह्या काही आजच्या समस्या नाहीत. ह्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आहेत आणि मतदारांचे निर्णय याच वास्तवावर अवलंबून असतात, नाही का? ठीक आहे, तर सामाजिक परिस्थिती आपण पाहिली. आता जरा आकड्यांमध्ये शिरूया. गेल्या 30 वर्षांची राजकीय कहाणी काय सांगते ते बघूया. ही टाइमलाईन बघा, खूपच इंटरेस्टिंग आहे. जवळपास 3 दशक म्हणजे 1995 पासून एकच व्यक्ती विजयकुमार गावित सतत निवडून येत आहेत. पक्ष बदलले, चिन्ह बदलली, पण आमदार तोच राहिला. यावरून त्या व्यक्तीची मतदारसंघावर असलेली पकड किती घट्ट आहे हे दिसून येतं. आणि हा बदल मतांच्या टक्केवारीतून अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला काँग्रेसचा मतांचा वाटा 38% 33% खाली येतोय, तर दुसऱ्या बाजूला भाजप 52% थेट 65% पोहोचलाय. ही काही साधीसुधी वाढ नाहीये. पण एक मिनिट, जिंकणाऱ्याचा मतांचा टक्का वाढत असताना मतदानाचा एकूण टक्का मात्र घसरतोय. 2009 मध्ये 68% आसपास असलेलं मतदान 2019 पर्यंत 56%पेक्षाही खाली आलं. हे काय दर्शवतं? मतदारांमध्ये कुठेतरी उदासीनता आहे का, की व्यवस्थेवरचा विश्वास कमी होतोय? आतापर्यंत आपण पाहिलं की काय घडलं. आकडे आपल्या समोर आहेत. पण खरा प्रश्न आहे, हे का घडलं? या आकड्यांच्या मागे दडलेली व्यवस्था काय आहे ते आता आपण उलगडून पाहू. या सगळ्या बदलांमागे आपल्याला 4 मुख्य गोष्टी दिसतात. एक, तोच आमदार पुन्हा निवडून येणं. दुसरं, भाजप सेनेसारख्या आघाड्यांचं यशस्वी गणित. तिसरं, काँग्रेसची जी पारंपरिक आदिवासी मतं होती ती आता फुटू लागली आहेत. आणि चौथं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, लोकांच्या मूळ समस्या त्या तशाच आहेत. आणि हा फरक जमिनीवर अगदी स्पष्ट दिसतो. भाजपचं बघा, एकदम मजबूत सुनियोजित बूथ नेटवर्क, कार्यकर्ते, पदाधिकारी, सगळी यंत्रणा तयार आहे. याउलट काँग्रेसची स्थानिक संघटना विखुरलेली दिसते. आणि निवडणुकीच्या राजकारणात जमिनीवरची हीच ताकद शेवटी निर्णय ठरवते. पण इथे एक क्षण थांबून विचार करूया. राजकारण म्हणजे फक्त जिंकणं हारणं नसतं. जेव्हा तुम्ही लोकांकडून मतं मागता तेव्हा एक मोठी जबाबदारी येते. संविधानाने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे. त्यामुळे सार्वजनिक जीवनात बोलताना किंवा वावरताना त्या सन्मानाची जाणीव ठेवणं हे प्रत्येक नेत्याचं कर्तव्य आहे. मतदारांचा विश्वास ही एक पवित्र ठेव आहे. ठीक आहे, तर आपण समस्यांचं विश्लेषण केलं, पण फक्त विश्लेषण करून थांबायचं नाहीये. आता आपण पुढे जाऊया. इथून पुढे विश्वास परत मिळवण्यासाठी, मतदारसंघाचं भलं करण्यासाठी कोणत्याही पक्षाला किंवा नेत्याला काय करता येईल याचा एक ठोस आराखडा बघूया. हे फक्त शब्द नाहीत, हे नंदुरबारच्या मतदाराच्या काळजातली हाक आहे. त्यांच्या रोजच्या जगण्यातला संघर्ष आहे. त्यामुळे कोणताही उपाय हा लोकांच्या या खऱ्या तातडीच्या गरजांवर आधारलेला असायला हवा. विश्वास परत मिळवण्यासाठी एक शिडी चढावी लागते. पहिली पायरी, लोकांचं ऐका. पंचायत दौरे करा, त्यांच्या समस्यांचा एक नकाशा बनवा. दुसरी पायरी, योग्य संदेश पोचवा. त्यांच्याच भाषेत त्यांच्याच समस्यांवर बोला. आणि तिसरी पायरी, लोकांना संघटित करा आणि मतदानासाठी बाहेर काढा. यालाच आपण एक चतुर्मुख रणनीती म्हणू शकतो. म्हणजे 4 आघाड्यांवर एकाच वेळी काम करणं. एक, लोकांची सांस्कृतिक ओळख जपणं. दुसरं, विकास आणि कल्याण.
तिसरं जमिनीवरचं मजबूत संघटन आणि चौथं राजकीय स्पर्धेत हुशारीने पावलं उचलणं. या चारही गोष्टी एकत्र आल्याशिवाय दीर्घकाळ टिकणारं यश मिळत नाही. तर या सगळ्या विश्लेषणातून आपण आता समारोपाकडे येतोय. नंदुरबारच्या या केस स्टडीमधून आपल्याला लोकशाही आणि शासन याबद्दल मोठ्या पातळीवर काय शिकायला मिळतं? आजचं युग हे डेटाचं आहे, पण डेटा वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे: नागरिकांची संमती, त्यांची माहिती, त्यांची गोपनीयता ही सगळ्यात महत्त्वाची आहे. डेटाचा वापर लोकांच्या परवानगीने आणि फक्त त्यांच्या भल्यासाठीच व्हायला हवा. शासनाच्या प्रत्येक निर्णयामागे एक स्पष्ट सार्वजनिक उद्देश असायला हवा. आणि मग हाच तो शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उरतो. जेव्हा आकडेवारीच आपल्याला सांगते की लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास कमी होतोय, तेव्हा एका नेत्याची अंतिम जबाबदारी काय असते? फक्त निवडणूक जिंकण्याची रणनीती आखणं की लोकांचा गमावलेला विश्वास परत मिळवून लोकशाही मूल्यांची सेवा करणं? यावर विचार करायला हवा.